सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, तर सकाळी सकाळपासून आहे ना पावसाने आहे ना जी काही धोधो पडायला सुरुवात केली ती थांबलाच नाही आहे। अजून देखील रिमझिम रिमझिम पाऊसच आहे बघा। हे पाणी सतत वाहत असतं दिवसभर। पावसाळा तर गावाकडे पाऊस आहे ना शेतीसाठी प्रचंड पडलाय, त्यातल्या त्यात निसर्ग खुलून आलाय। आणि आज आहे ना मी आईसोबत एक रानभाजी शेताच्या बांधावर शोधायला चाललो आहे। ती रानभाजी कुठली ती आईच सांगेल। दुसरी गोष्ट, थोडंसं पाऊस जास्त पडलाय ना त्याच्यामुळे शेतात नक्कीच पाणी भरलं असेल, ते देखील बघायला जायचं आहे। तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओला झटपट सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी, आज गुरुपौर्णिमा आहे, तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सर्व सदस्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। चला बघा, आमच्या गोंडाला म्हणजे आमच्या रस्त्याला पाणी आलंय मस्त। हे बघा, असं पाण्यातून चालताना ना जाम मजा येते। हा हा, हे बघा सगळीकडे हिरवगार झालंय, प्रकाश। मंडळी बघा, ह्या शेतातून पाणी येत आहे, शेत तामतूम भरलंय वरती। आहे कुठली रानभाजी काढायची आज? अरे कौल्याची म्हटलं होतं, व्हायची चांगली होती। कौला रानभाजी चांगली ना पोटाला? हा चांगली। चला आपण कौला रानभाजी आहे। बघ शेतामध्ये पाणी बघ किती भरलंय। अरे तर तिथं हा फोडलेला आहे, पण पालाच नाही भरलंय। हो हे बघा, शेत टामटूम भरली आहेत। आहे लिंबू कोणी नेला? आमच्या लिंबाच्या झाडावरती पण चोऱ्या व्हायला लागल्या आजकाल। लिंबाच्या झाडावरती 4-5 लिंबू होती, ती चोरून नेली आहेत कोणीतरी। आई कोण आले होते? आहे कोण आले होते? पोर आले होते काय? बरोबर, कुठं आहे गोमेटा? हा मंडळी, ही जी वेल आहे ना हे आयुर्वेदिक वनस्पती आहे। नागपंचमीला गोमेटा लागतो ना, हे लागलाय लागलाय। चला गोमेटा तर लागलाय बघा। निसर्गात अशा बऱ्याच वनस्पती असतात। आता मी ह्या वाटेलाच तुम्हाला सांगितलं ना, बऱ्याच अशा रानभाज्या, बऱ्याच अशा औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती मिळतात। हा आहे होय, इथे पण 13 आले, अळू आलेत। चांगला आहे, इथं काय टाकलेलं नाही काय। बघा, हे आमचं शेत आणि इथे बाजूलाच असलेलं ही रानभाजी कवळा। हे पानं मिटतात का? याची नाही ना? निघतात मग अशी। हा, असं जवळच खूप। मंडळी बघा, अशी कुठून घ्यायची, याची ओळख कशी काय? ही लाजाळूची पानं नाही ना? नाही, कौला हा नाही, हे मिटत नाही आहेत, म्हणजे ही लाजाळूची पानं नाही। असे बघा, हे असं केल्यानंतर पानं मिटतात। लाजाळूचं पानं असतं की हे मिटत नाही आहे, म्हणजे हे कवळा आहे। बघा, अशी काहीतरी ओळख करून घ्यावीशी लागते। हा, एकदम कोवळ्या ढिऱ्या असतात त्या वरच्या वरच्याच घ्यायच्या नाही। हे बघा, असे असे। हा, ही भाजी तशी थोडीशी गळगळीत होते ना, थोडी स्टिकी होते। तर ही कवळा रानभाजी बरं का मंडळी। सकाळी सकाळी येऊन आपण शेताच्या बांधावर ही कवळा रानभाजी काढतोय। याच्यात ठेवतोय, परडी पण आणली आहे प्लास्टिकची। तर मंडळी, ह्या रानभाज्या खाण्याचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच असेल। जेव्हा जेव्हा तुम्ही गावी याल तेव्हा तेव्हा ह्या रानभाज्या आवर्जून खा आणि आपलं आरोग्य सुधारा, एवढंच सांगेन। यावर खरंच औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या असतात आणि त्या आपण सहसा आहे ना टाळतो खाण्याचं। पावसाळ्यादरम्यान खरंच आहे ना निसर्ग आपल्याला एक औषधच देतो। वर्षभर आपण काही टॉक्सिक खाल्लेलं असतं, त्याला पूर्ण आपल्या शरीरातलं टॉक्सिक काही गोष्टी असतात त्या बाहेर काढण्यासाठी आणि या रानभाज्याची फार मदत होते। सो कधी गावी आलात किंवा गावावरून कोण मुंबईला येत असेल तर आवर्जून रानभाज्या मागवा। चांगली एका ठिकाणी चाले। कौलीच आहे एकदम गे। एवढी आपली काढून झाली आहे।
अजून आपल्याला एवढं सगळं पुढपर्यंत ही भाजी आहे अशी अशी सगळी काढायची. एकाच ठिकाणी आली आहे इथपर्यंत आहे. ती बघा इकडे पण आहे. तर मंडळी आज बघा पाऊस आहे ना एकदम जोरदार बॅटिंग करतो, म्हणजे मुसळधार पाऊस आहे. तर आमचं शेत बघा पाणी भरलं शेतामध्ये. तर पाणी भरलं ना तर बांध देखील फोडावे लागतात, ते देखील आता आपल्याला काम करावं लागेल. झटपट भाजी काढून घेऊया. आहे होईल ना आजच्या पुरती एका वक्ताला? होय ना, बस झाली. जरा जरी भेटली तरी ती महत्त्वाची आहे, कारण ते औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे. चला झटपट काढून घेतो, नंतर आपली उर्वरित कामं पण आहेत शेतामध्ये, ते पण करूया. चला एवढीशी रानभाजी आपण काढून घेतली आहे. आई म्हणाली पहिलं शेतामध्ये जे पाणी भरलं आहे ना ते पहिलं फोडून घेऊया आणि उर्वरित भाजी आहे ती काढून घेऊया. पण एवढी भाजी पण पुरेशी झाली म्हणाली. खूप होईल. आम्ही आता 3घच जण आहेत ना, बाबा जरा थोडेसे बाहेरगावी गेलेत, तर एवढी भाजी आपल्याला पुरेशी होईल. अरे मॉप भरलंय काय? हे बघा गावाकडे कसे फणस पडून पडून आहे ना पुसून जातात, पण आता काय अजून आमच्या झाडावरती आहेत भरपूर. यावर्षी काढायला मिळालेच नाहीत. पाऊस पडल्यानंतर मग लावणी आली आणि सगळंच फणस वरती राहिले. आणि उंचावर आता थोडंसं चढायला पण पावसातून निसर्ड असतं ना तर जमत नाही. अजून देखील फणस हा म्हणतात ना पावसाळी आषाढी पिकणारा फणस आहे. अरे बघा फणस सगळे पडून पडून पुसले. शेतामध्ये पण पडला आहे. थांब दे, मी फोडतो दे. पाणी शेतामध्ये भरपूर भरले. दे मी पुढे फोडतो, दुसरं नाही ना कुदाल. हे बघा शेतामध्ये जसं पाणी वाढलं ना मंडळी की आहे ना जास्त पाणी पण शेतामध्ये चांगलं नाही, कारण अशी मग रोपं पूर्ण आडवी होऊन जातात. तर शेतामध्ये पाण्याचा फ्लो चालू राहिला पाहिजे, पण साचलं नाही पाहिजे. शेतामध्ये पाणी साचलं ना की मग रोपांना ते तेवढंसं फायदेशीर नसतं. हां बस एवढा आहे, पुढं कर जरा. हां बस. दगड्या काढून टाकू. हे बघा आम्ही आहे ना हे पाणी थोडंसं बंद केलं होतं लावण्याच्या वेळेला, म्हणजे आता काढलं की दगड्या काढूया. बरं मूस फोडताना आहे ना सांभाळून करावं लागते. आमच्या गावी आहे ना असे जुने जाणते माणसं सांगतात ह्या मुशीवरचं आहे ना विंचू वगैरे चावला नाही पाहिजे. इथे विंचू असतात असे शेताच्या मुशीवरती, तो चावला नाही पाहिजे असं म्हणतात आमच्या बाबांतात ते. चला बस झाले. बघा मूस फोडली आपण. बरं हे मूस काय असते ते तुम्हाला सांगतो आता. तर हे बांध वगैरे आपण असं तर शेताचा बांध आपण आहे ना फोडतो किंवा पाणी जायला प्रवाह ठेवतो ना त्या ठिकाणी मग दगड वगैरे चेपतात किंवा मग बंद करण्यासाठी, तर त्याला मूस म्हणतात. अजून काढू. हां चौकाश थांब जाऊ हळू. बस सगळं जाऊ दे. आडवं झालं रोप आहे, होईल ना सरळ. त्याला शेताची मूस तर फोडली आहे, पाण्याचा प्रवाह डायव्हर्ट केला आहे. पण त्याला परत एकदा थोडीशी रानभाजी काढूया. कवळा रानभाजी. हे बघ आहे भरपूर आहे गे अजून. बस झाली. बस झाली. गावाकडे बघा कसं मरू दे ती बस झाली म्हणतात. होय आपली खायची. आमच्या आई सगळ्यात रानभाज्या खाते. चला बस झाली म्हणतेस ना. हां चुकवायची नाही कुठली, खायची. नंतर वर्षभर ठणठणीत. ए बाया कुठे जात आहेस? कुठे पावसातून फिरतायस? लावणी बाकी आहे तुमची? अरे बापरे, लोकांच्या मालवण्या झाल्या. चला रानभाजी तर काढून झाली. आता आपण ना आपल्या इकडे नारे मित्र आहे ना त्याच्या घराजवळ आहे ना कडीपत्त्याचं झाड आहे. तर सोनाली म्हणाली येताना कडीपत्ता घेऊन या. तर कडीपत्ता आणायला चाललोय. तर सगळ्याच गोष्टी आपल्या इकडे गावाकडे अवेलेबल असतात. आता हे बघा इकडे सगळं पाणी भरलंय ना, इकडे जायला असं दगड ठेवलेत, म्हणजे दगडावरून पाय निसटला की पाण्यात. आपण इथे चितल्या काढल्या होत्या. आता काय आहे का बघूया जरा वाकून. अळंबी आलेत काय, रवना विवना काय दिसत आहेत काय, कारण हे थोडंसं दाटीवाटीने असलेले झाडं वगैरे आहेत ना, झाडं झुडप आहेत. नाही एकाच ठिकाणी परत येत नाही म्हणतात. असो जसं दुसऱ्या ठिकाणी येतं. तर आपण आता ऑन दी वे होतं म्हटलं जाऊन वाकून बघूया. बरं हे असं भोंबाड असतं ना, वारुळ असतं आमच्याकडे गावाला, याला भोंबाड म्हणतात. तर या वारुळामधून आहे ना देखील एक मशरूम येतं, त्याला आमच्या इकडे चुड्या म्हणतात. तर
काही मंडळी आहे ना या वारुळातून येणारे मशरूम्स खातात आणि चवीला आहे ना एकदम भारी लागतात. सो अळंबीचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी एक भोंबाडातून येणारं म्हणजे वारुळातून येणारं अळंब म्हणजे चुड्या म्हणतात आमच्या इकडे. तर हे वारुळ बघूया. आता वारुळावरती तर काय मशरूम वगैरे नाही आहेत, चुड्या नाही आहेत. असो चला. घरी आहेस काय? जरा कढीपत्ता नेतोय. काय करतेस? आराम? हे काय कोंबड्यांना काय जमा करून काय खाणं देतेस वाटतं? सगळी बघतात बघ कशी वरती. कढीपत्ता नेता जरा. कढीपत्त्याचं झाड वरपर्यंत आहे. हा सुगंध काय भारी येतो याचा. मंडळी कढीपत्ता तर घेऊन आलोय, पण आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. इकडे जे आम्ही हळद लागवड केलेली ते बघा, हळद कशी मस्त वेगळी आली आहे. आता हळदीच्या पानातले पदार्थ खायला ना जाम भारी वाटतात मला. तर एवढे पदार्थ हळदीच्या पानातले आवडतात. म्हणजे पातोळ्या असू दे, ते मोदक असू देत. मोदक खायची आतुरता आहे, म्हणजे पातोळ्या वगैरे. आता गणपतीत तर नक्कीच होतील, पण हळदीची पानं बघायची मस्त वेगळी आली. आहे हळद आली बघ वरती. हां बरोबर. पोपया बघ रुजल्यामध्ये का झाला फुलाचा पपया पुरुष. हा पुरुष. हा जो पपैया आहे ना, पपईचं झाड आहे ना, तो पुरुष पपैया आहे. म्हणजे याला फुलं येतात आणि देवाच्या पूजेमध्ये स्पेशली आहे ना गावाकडे कोकणात ह्या पपयाची फुलं वापरली जातात. या रानभाजी आणली आपण. हे बघा, तिला आहे ना खेळायची सवय लागली आहे. विहायला ना खेळायची सवय लागली आहे. काढ, साफ कर, निवट. अरे वियाचं माव आलं. माव पण चुलीजवळच बसून राहतं उभेला, आहे ना सोनाली? बरोबर. माव रानभाजी खाणार आहेस काय? हा विया, चला विया चल ठेवतो. हा कढीपत्ता घ्या. अरे बस बाय, नाही खेळायचं. आपण वेगवेगळे पदार्थ खातच असतो, तर कधी ना कधी तरी ह्या गावाकडे येऊन रानभाज्या खा, किंवा गावाकडून मुंबईला तरी मागवा, किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या ज्या काही गावं आहेत किंवा परिसर आहे मुंबईचा, तिथे देखील रानभाज्या विक्रेते असतात. तर त्या रानभाज्या आणा आणि नक्कीच आपल्या मुलांना देखील खाऊ घाला. सो मंडळी बघा, गावाकडे छान असं वातावरण, छान अशी हवा, शुद्ध हवा, पाऊस, पाणी आणि रानभाज्या, जल, जंगल आणि गावाकडचं कोकणातलं जीवन हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टींसाठी नक्कीच मला वाटतं अशा केमिकल जे प्रोजेक्ट्स येतात त्याला विरोध होत असावा. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. सकाळी सकाळी शेताच्या बांधावरती गेलो, कवळा रानभाजी काढली, शेतात जे पाणी साचलेलं ते थोडंसं बांध फोडला आणि पाणी बाहेर काढलं, आणि इतर छोटी छोटी कामं केली. कढीपत्ता आणला. सगळ्याच काही गोष्टी सलग शूट करता येऊ शकत नाही, कारण पावसात कॅमेरा ऑपरेट करणं किंवा पकडणं, छत्री पकडणं या सगळ्याच गोष्टी थोड्याशा डिफिकल्ट असतात. तरी देखील गावाकडचा निसर्ग आपण तुम्हाला दाखवला, गावाकडचे थोडेसे जीवन पद्धतीतले काही गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमीच दाखवत असतो. आय होप तुम्हाला ते आवडत असतील. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल आणि ह्या सगळ्याच गोष्टी आवडल्या असतील, घर बसल्या तुम्हाला कोकण दर्शन मिळत असेल, तर नक्कीच आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओना लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं तसं. काळजी घ्या मंडळी.